ज्या विद्यार्थ्यांनी नर्सिंग CET 2025 दिलेली असेल तर ते विद्यार्थी आता वाट बघत आहे की कॅप रजिस्ट्रेशनची फॉर्म कधी सुरू होणार आहे। तर बाकीच्या ज्या अपडेट होत्या जसे की डॉक्युमेंट्स संपूर्ण अपडेट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे। तो व्हिडिओ बघून तुम्ही तुमचे कॅप राउंडसाठी जे डॉक्युमेंट्स लागणार आहे तुम्हाला ते डॉक्युमेंट्स तुम्ही रेडी करून ठेवा, कारण की आता CET डिपार्टमेंटकडून एक नोटीस आलेली आहे आणि यामध्ये नेमकं काय दिलेलं आहे आपण याच व्हिडिओमध्ये बघणार आहे। आणि जेही विद्यार्थी नर्सिंगसाठी ॲडमिशन घेणार आहेत त्या विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून नर्सिंगबद्दल संपूर्ण ज्या अपडेट आहे ह्या आपल्या चॅनलवर देण्यात येणार। तर बघू शकता अशा प्रकारे एक परिपत्रक जाहीर झालेलं आहे। तर हे परिपत्रक कशासाठी आहे बघू शकता। तर यामध्ये जे स्क्रुनिटी सेंटर असते म्हणजे आपण जे डॉक्युमेंट्स अपलोड करतो जेव्हा आपल्याला रजिस्ट्रेशन करावं लागते, रजिस्ट्रेशन केल्यानंतर आपण फॉर्ममध्ये आपले संपूर्ण डॉक्युमेंट्स अपलोड करतो। अपलोड केल्यानंतर ते डॉक्युमेंट्स जे स्क्रुनिटी सेंटर असते म्हणजे व्हेरिफिकेशन सेंटर म्हणू शकतो आपण। तर यामध्ये ऑफलाईन आणि ऑनलाईन असे दोन प्रकारे आपले डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होऊ शकतात। ज्या विद्यार्थ्यांना जवळपास कॉलेज असतात ते विद्यार्थी ऑफलाईन व्हेरिफिकेशन घेतात, ज्यांना कॉलेज दूर असते ते विद्यार्थी ऑनलाईन व्हेरिफिकेशन घेतात। तर ते व्हेरिफिकेशन जे कॉलेज ॲक्सेप्ट करतात म्हणजे कॉलेज यामध्ये रजिस्ट्रेशन करणार आता की आम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सेंटर घ्यायचं आहे, म्हणजे यामध्ये विद्यार्थ्यांसाठी नोंदणी कुठेही नाही आहे। आपण यामध्ये क्लिअर सांगतोय हे जी नोटिफिकेशन आली आहे हे विद्यार्थ्यांसाठी नाही आहे, परंतु विद्यार्थ्यांना आनंदाची बातमी अशी आहे की रजिस्ट्रेशन प्रोसेस सुरू झालेली आहे, कारण कॉलेजला सुद्धा रजिस्ट्रेशन करायला लावत आहे। याचा अर्थ असा की आता तुमचे जे रजिस्ट्रेशन आहे म्हणजे कॅप रजिस्ट्रेशनचा जो फॉर्म आहे हा येत्या आठवड्यामध्ये सुरू होण्याची दाट शक्यता आहे। तर ही स्क्रुनिटी सेंटर जे रजिस्ट्रेशन कंप्लीट झाल्यानंतर आपल्याला विद्यार्थी नोंदणीबद्दल एक परिपत्रक जाहीर केले जाणार आणि त्यानंतर आपण विद्यार्थी नोंदणी करू शकतो। विद्यार्थी नोंदणी सुरू झाल्यानंतर संपूर्ण जो कॅप राउंडचा तुमचा फॉर्म असणार आहे म्हणजे रजिस्ट्रेशन फॉर्म, डॉक्युमेंट्स अपलोड या संदर्भात संपूर्ण अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा। व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये डॉक्युमेंट लिस्ट दिलेली आहे, डॉक्युमेंट्स रेडी करून ठेवा आणि फॉर्म सुरू झाल्यानंतर फॉर्म कसा भरायचा या संदर्भात संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।